नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. ऑनलाईन ट्रेडिंग ॲप ग्रोच्या वापरकर्त्यांना सकाळी तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. या विरोधात ग्राहकांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांची नाराजी जाहीर केली. जवळपास 2 तासानंतर ग्रो ॲप पुन्हा एकदा चालू झालं. नंतर आता ग्रोच्या युजर्सला अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. अयोध्येत राम मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठेनंतर आता दरवर्षी किमान 5 कोटी पर्यटक अयोध्येला भेट देतील असा अंदाज जेफ्रीजच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. भाविकांची ही संख्या सुवर्ण मंदिर आणि तिरुपती मंदिरापेक्षाही खूप जास्त असण्याची शक्यता आहे. विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधांवर मोठा खर्च केल्याने अयोध्या शहर पर्यटन शहर म्हणून विकसित होणार आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशनचा विस्तार, निवासी योजना आणि चांगल्या रस्त्यांसाठी अयोध्येत आतापर्यंत $1,000 कोटी खर्च करण्यात आलेत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात दान केल्यास कलम 80G अंतर्गत सूट दिली जाणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. राम मंदिराला दान करून कर कपातीचाही लाभ घेता येईल. भारत राईस या ब्रँडखाली लवकरच स्वस्त दरात तांदळाची विक्री केली जाणार आहे. केंद्र सरकार भारत ब्रँडच्या नावाने सुमारे 4.5 लाख टन तांदळाची विक्री करणार आहे. ही विक्री नाफेड आणि NCCF द्वारे होणार आहे. कमी दरात तांदूळ उपलब्ध होणार असल्याने तांदळाच्या दरातील तेजीला लगाम बसणार आहे. रब्बीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाली आहे. 19 जानेवारीपर्यंत देशभरात 687 लाख हेक्टर वर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत 340 लाख हेक्टर वर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. मात्र डाळींच्या पिकांच्या लागवडीत घट झाली आहे. हरभरा लागवड घटल्याने डाळींची लागवड 8 लाख हेक्टरने कमी आहे. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद करणार आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी कृषी कर्जाचं उद्दिष्ट 22 ते 25 लाख कोटी रुपये करण्याचं सरकारचं नियोजन आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संस्थात्मक कर्ज उपलब्ध होईल. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारचं कृषी कर्जाचं लक्ष्य 20 लाख कोटी रुपये होतं. गृहकर्जाच्या मूळ रकमेच्या परतफेडीवर कर कपातीची मर्यादा वाढवण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. तसेच परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सही कमी करण्याची मागणी रिअल इस्टेट डेव्हलपर्सनी केली आहे. असं केल्यास घरांची मागणी वाढेल असा दावाही करण्यात येतोय. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.